नमस्कार. तर चला मुलांनो, आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांतर्गत VB पेपर फर्स्ट या विषयावर आज आपण प्रश्नावली म्हणजे क्वेश्चनयार या विषयावर आज आपण माहिती पाहणार आहोत. आता मला सांगा विद्यार्थी मित्रो, प्रश्नावली म्हणजे काय? तर त्याची व्याख्या एक सर्वसाधारणपणे अशी तयार करण्यात आलेली आहे की प्रश्नावली म्हणजे संबंधित व्यक्तीकडून अनेक प्रश्न विचारून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे, अनेक प्रश्न विचारायचे. एकच प्रश्न नाही, एक प्रश्न म्हणजे प्रश्न. प्रश्नावली म्हणजे अनेक प्रश्न विचारून. प्रश्नावली म्हणजे संबंधित व्यक्तीकडून अनेक प्रश्न विचारून व्यापक स्वरूपाची माहिती जमा करण्याची प्रक्रिया होय. प्रश्न कशासाठी विचारतो आपण? माहिती कलेक्ट करण्यासाठी, काहीतरी माहिती मिळवण्यासाठी, म्हणून आपण प्रश्न विचारतो. म्हणून संबंधित व्यक्तीकडून अनेक प्रश्न विचारायचे किंवा अनेक प्रश्न विचारून व्यापक स्वरूपाची मोठ्या प्रमाणावर माहिती जमा करण्याची पद्धत म्हणजे ही प्रश्नावली होय. या ठिकाणी प्रश्नावलीची आणखी दुसरी सुद्धा एक व्याख्या या ठिकाणी मांडण्यात आलेली आपल्याला दिसून येईल. प्रश्नावली ही प्रश्नांची पूर्वनियोजित क्रमाने मांडण्यात आलेली प्रश्नांची यादी होय. पूर्वनियोजित प्रमाणे मांडण्यात आलेली प्रश्नांची यादी होय. त्यामुळे ज्याद्वारे विविध संबंधित व्यक्तीकडून त्यांची उत्तरे मागवली जातात. विविध व्यक्तींकडून त्यांची जी उत्तरे आहेत ती मागवली जातात, त्याला प्रश्नावली असे म्हणतात. आणखी एक व्याख्या दिलेली आहे बघा प्रश्नावलीची. काय आहे की प्रश्नावली म्हणजे विविध संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे, पोस्टाद्वारे पाठवून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, दूरध्वनीद्वारे, पोस्टाद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जे प्रश्न पाठवलेले आहे, प्रश्नावलीची माहिती पाठवलेली आहे, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात, अशा प्रश्नांची मालिका होय. दूरध्वनीद्वारे, पोस्टाद्वारे असे जे प्रश्न पाठवून त्यांची उत्तरे मिळवणे, याची जी मालिका आहे त्याला प्रश्नावली असे म्हणतात. आता प्रश्नावलीची गरज काय आहे? आदर्श प्रश्नावलीची गुण किंवा वैशिष्ट्ये. प्रश्नावलीची गरज व महत्व, नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्वेश्चनर. प्रश्नावलीची गरज काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार. नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्वेश्चनर. तर विद्यार्थी मित्र हो, विपणन संशोधन कार्यात प्राथमिक माहिती व आकडेवारी जमा करण्यासाठी, विपणन कार्यामध्ये प्राथमिक आणि आकडेवारी माहिती जमा करण्यासाठी संशोधकाने सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचा ठरवला असतो. त्याकरिता प्रामुख्याने प्रश्नावलीचा उपयोग करावा लागतो. प्रश्नावलीच्या सहाय्याने संशोधनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
प्रश्नावलीच्या साहाय्याने संशोधनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक माहिती मिळवली जाते आणि या ज्या व्यक्तीकडून माहिती प्राप्त करावयाची असते अशा सर्व व्यक्तींकडे प्रश्नावली पाठवण्यात येते. या प्रश्नावलीत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात. संबंधित व्यक्तीकडून प्रश्नावलींची उत्तरे प्राप्त झाल्यानंतर सर्व तथ्य व आकडेवारी एकत्रित केली जाते व नंतर यावरून योग्य निष्कर्ष काढले जातात आणि नंतर त्यावरून योग्य ते निष्कर्ष काढले जातात व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. हे आहे प्रश्नावलीची गरज. आता आपण पाहणार प्रश्नावलीची गरज आणि महत्व याविषयी काही महत्वाचे पॉइंट, काही महत्व. पहिला आहे प्रश्नावली अगदी प्रथमच किंवा नव्याने माहिती गोळा करण्याचा उपयुक्त व एक सुलभ मार्ग आहे. प्रश्नावली म्हणजे नव्यानेच एखादी नवीन माहिती गोळा करण्याचा हा एक सुलभ मार्ग होय. त्याच्यानंतर नंबर 2 आहे संशोधकाने प्रयत्नपूर्वक प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती गोळा केलेली असते, कारण ही माहिती अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असते. नंबर 3 आहे प्रश्नावलीमुळे विस्तृत क्षेत्रातून माहितीचे संकलन करता येऊ शकते. प्रश्नावलीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रामधून माहिती संकलन करण्याचं हे एक महत्वाचं केंद्रबिंदू आहे. त्याच्यानंतर प्रश्नावली तयार केल्यामुळे वेळ व खर्चात बचत होते. प्रश्नावली तयार केल्यामुळे आणि ती पाठवल्यामुळे माहिती डायरेक्ट आपल्याकडे येते आणि त्यामुळे प्रत्येकाकडे जा, त्यांना प्रश्न विचारा, माहिती घ्या, हे यशामध्ये वेळ जातो आणि खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतो. तर वेळेची आणि खर्चाची बचत आपली या प्रश्नावलीमुळे होत असते. त्यानंतर आहे प्रश्नावलीतून मिळणारी माहिती तुलनात्मक दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ व खरी असते. प्रश्नावलीमधून मिळणारी जी माहिती आहे ही तुलनात्मक दृष्टीने खरी आणि योग्य पद्धतीची माहिती असते. कारण जो उत्तर देणारा माणूस असतो त्याला काही घेणं देणं नसते. तो जे काही खरं आहे ते खरं तो त्या प्रश्नावलीमध्ये लिहून पाठवत असतो. त्याच्यानंतर प्रश्नावली संशोधनाचे मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यभूत ठरते. प्रश्नावली जी आहे आपल्या संशोधनाचे जे मूळ उद्देश आहे किंवा जे संशोधनाचा जो मूळ उद्देश आहे ते साध्य करण्यासाठी प्रश्नावली फार महत्वाचा उद्देश म्हणून वापरली जाते. आणि प्रश्नावलीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे विपणन क्षेत्रातील निर्णय, ध्येय धोरणे निश्चित करता येतात. ह्या प्रश्नावलीच्या आधारे जी माहिती मिळणार आहे त्यामुळे विपणन क्षेत्रातील ध्येय धोरणे आपल्याला किंवा विक्रेत्याला किंवा मालकाला निश्चित करता येतात. तर हे झाली गरज आणि महत्व प्रश्नावलीची.
त्यानंतरचा मुद्दा आहे आदर्श प्रश्नावलीची गुण वैशिष्ट्ये. आदर्श प्रश्नावलीची गुण व वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वेश्चनर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वेश्चनर म्हणजे आदर्श प्रश्नावलीची गुण वैशिष्ट्ये. आता प्रश्नावली म्हणजे आदर्श प्रश्नावली म्हणजे काय, प्रश्नावली म्हणजे काय? प्रश्नावली म्हणजे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाठवतो आणि माहिती कलेक्ट करतो त्याला प्रश्नावली म्हणतात. आता आदर्श प्रश्नावलीची गुण वैशिष्ट्ये. योग्य प्रश्नावली तयार केल्यानंतर त्याचे गुण, त्याचे वैशिष्ट्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वेश्चनर, प्रश्नावलीचे गुण काय आहे? तर आपण असं म्हणू की आदर्श प्रश्नावली तयार करण्यासाठी संशोधकाने काही नियम बाबी काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. कोणते नियम आणि बाबी आहेत? नंबर 1, प्रश्नावलीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले प्रश्न हे अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्ट व सहजरित्या सर्वांना समजतील असे विचारण्यात आले पाहिजे. बघा, प्रश्नावलीमध्ये जे आपण प्रश्न विचारणार आहोत ते साध्या सोप्या स्पष्ट भाषेत विचारण्यात आले पाहिजे. घुमून फिरून कठीण भाषा वापरली तर त्या उत्तर देणाऱ्याला त्रास होईल आणि मग तो उत्तर देण्यास टाळाटाळ करेल. म्हणून साध्या सोप्या भाषेत प्रश्न विचारणे, स्पष्ट विचारणे आवश्यक आहे. बरोबर. दुसरं गुण वैशिष्ट्य आहे प्रश्न उत्तरदात्याची प्रेरणा जागृत. प्रश्न उत्तरदात्याची प्रेरणा जागृत करणारे असावे. प्रश्न जो विचारले जातात ते उत्तरदाता जो आहे त्याची प्रेरणा जागृत करणारे असावे. म्हणजे त्याला काहीतरी वाटलं पाहिजे, मोटिवेट वाटलं पाहिजे ते उत्तर देताना. म्हणजे त्या उत्तरदात्याची प्रेरणा जागृत करणारे प्रश्न असावे. प्रश्नांची संख्या मोजकीच असावी, लांब लचक नसावी. भले मोठे 10-20 प्रश्न विचारले तर मग तो टाळाटाळ करतो उत्तर द्यायची. मोजकी आपल्याला जेवढ्या प्रश्नाची आवश्यकता आहे, जेवढ्या उत्तराची आवश्यकता आहे तेवढेच मोजकेच प्रश्न विचारायचे. म्हणजे तो उत्तरदाता ताबडतोब चांगल्या पद्धतीने त्याचे उत्तर तुम्हाला देऊ शकेल. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नांची उत्तरे थोडक्यात देता येणे शक्य झाले पाहिजे. प्रश्न उत्तर एखाद्या निबंधासारखं उत्तर त्यांच्याकडून घेऊ नये. होय, नाही, यस, नो अशा प्रकारे आणि थोडक्यात उत्तर द्या अशा प्रकारे थोडक्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण मागवलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्नावलीमधील प्रश्नांचा योग्य असाच क्रम असायला पाहिजे. आता हा एक महत्वाचा मुद्दा. प्रश्नावलीमध्ये प्रश्नांचा क्रम हा व्यवस्थित ठरवण्यात आला पाहिजे. नाही तर सगळे प्रश्न विचारायचे आणि शेवटी विचारायचं तुमचं नाव काय, असा क्रम चालेल का? नाही. म्हणून विद्यार्थी मित्रहो, प्रश्नांचा क्रम हा व्यवस्थित लावलेला असला पाहिजे. सुरुवातीलाच नाव विचारला, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ऍड्रेस, मग प्रश्न, अशा पद्धतीनं प्रश्नाचा व्यवस्थित क्रम असला पाहिजे. आणि प्रश्नावलीत असणाऱ्या प्रश्नामुळे कोणत्याही व्यक्तींच्या भावना दुखावतील किंवा दुखावल्या जाणार नाहीत याबाबत पुरेशी काळजी घेण्यात यावी. प्रश्नावली आपण देताना जर कोणाच्या भावना दुखत असतील किंवा दुखावतील तर ते आपण कटाक्षाने टाळावे. त्याची आपण कटाक्षाने काळजी घेणे गरजेचं आहे. कोणाच्याही भावना दुखावणार नाही याचं आपण भान ठेवलं पाहिजे. त्यानंतर संशोधकाचे मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
सहाय्य होईल असे प्रश्न प्रश्नावलीमध्ये असावयास पाहिजे. आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे किंवा संशोधकाचं मूळ उद्दिष्ट काय आहे ते साध्य होईल असेच प्रश्न त्याच्यामध्ये असले पाहिजे. उद्दिष्टास अनुसरून प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे स्वरूप, शब्दरचना इत्यादी विचारपूर्वक त्या प्रश्नावलीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की प्रश्नावलीची छपाई योग्य रीतीने केलेली असावी आणि तिचे एकूण स्वरूप आकर्षक असणे आवश्यक आहे. प्रश्नावलीची छपाई ज्याला आपण प्रश्नावली पाठवणार त्याला ते समजलं पाहिजे, अक्षर समजलं पाहिजे, छपाई चांगली असली पाहिजे, योग्य रीतीने प्रश्नावलीची छपाई असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी उत्तरदात्यांना वाक्याच्या सूचनांचा समावेश प्रश्नावलीत असावा. त्याचा काय उत्तर लिहायचं त्याच्या सूचना सुद्धा त्या प्रश्नावलीमध्ये असणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक प्रश्नानंतर उत्तर लिहिण्यासाठी मिळविलेली माहिती लिहिण्यासाठी पुरेशी जागा असावी. आवश्यक ठिकाणी प्रश्नापुढे होय नाही असे लिहावे. प्रश्नावलीचे उत्तर लिहिण्यासाठी त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्नाचे उत्तर लिहिताना योग्य जागा असावी आणि आवश्यक ठिकाणी होय नाही यस नो असे उत्तर त्यांच्याकडून घेण्यात यावे. ठीक आहे. आता हे झालं आदर्श प्रश्नावलीची गुण व वैशिष्ट्ये, ज्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वेश्चनर. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत माहितीचे व आकडेवारीचे विश्लेषण. माहिती आणि आकडेवारीचे विश्लेषण. त्यामध्ये अनालिसिस ऑफ डाटा, चाचणी, विपणन, अनालिसिस ऑफ डाटा. आता माहितीचे व आकडेवारीचे विश्लेषण जे आहे ज्याला आपण अनालिसिस ऑफ डाटा म्हणतो. आता हे प्रश्नावलीद्वारे जमा केलेली माहिती, ही संपूर्ण माहिती कलेक्ट केल्यानंतर त्या माहितीसाठी ती माहिती केल्यानंतर ती डाटा अनालिसिस करायचं, वर्गीकरण करावं लागेल. डाटा कोणी होय म्हणते, कोणी नाही म्हणते, कोणी काय म्हणते आहे की नाही, कोणी पसंत आहे म्हणते, कोणी आवडलं म्हणते, कोणी किंमत वर काहीतरी लिहितो, कोणी वजनावर काहीतरी लिहितो, कोणी वेस्टर्नावर काहीतरी लिहितो, कोणी कलरवर काहीतरी लिहितो. प्रत्येकाची माहिती ही वर्गीकरण करावी लागेल. त्यासाठी स्टॅटिस्टिक ऑफ डाटा आपल्याला अनालिसिस करावं लागेल. सॉर्ट मेथड आहे, मीन मोड मीडियन मेथड आहे, अशा वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहे त्याप्रमाणे त्या कलेक्ट झालेल्या डाटाला आपल्याला वर्गीकरण करावं लागेल. आणि मग म्हणून संशोधन कार्यात निष्कर्ष काढण्यासाठी मोठा गोळा केलेली माहिती आहे, त्या गोळा करण्यात आलेल्या माहिती, आकडेवारी व तथ्यांचे व्यवस्थित विश्लेषण करणे आवश्यक असते. यामध्ये संशोधन कार्याने निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला जी माहिती गोळा केलेली आहे त्याचे निष्कर्ष काढावे लागतात. आणि म्हणून संशोधकाने जमा केलेली माहिती नीट संपादित करावी. त्यानंतर जमा केलेल्या माहितीचे वर्गीकरण करून आवश्यक तथ्य व माहिती अनावश्यक माहितीपासून वेगळी करावी. माहितीचे वर्गीकरण केल्यानंतर कोष्टके तयार केली जातात. कोष्टके तयार केल्यानंतर ते टॅब्युलेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्या माहितीचं वर्गीकरण केले जाते आणि वर्गीकरण केल्यानंतर मग त्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. ठीक आहे. आता आहे शेवटचं चाचणी, म्हणजे चाचणी, विपणन आणि टेस्ट मार्केटिंग. टेस्ट मार्केटिंग किंवा चाचणी विपणन म्हणजे काय, तर अपेक्षित वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणे परवडणारे आहे हे तपासून घेतल्यानंतर वस्तूची बाजारात विक्री होईल की नाही, वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर ग्राहकांच्या कोणत्या प्रतिक्रिया राहतील, गुणात्मक दृष्टीने वस्तू कशी आहे
इत्यादी समजून घेणे आवश्यक असते. हे जाणून घेण्यासाठी जो प्रायोगिक तत्वावर अभ्यास केला जातो व त्या प्रायोगिक तत्वानुसार निघणाऱ्या निष्पत्तीच्या आधारावर वस्तू विक्री होऊ शकेल किंवा नाही हे ठरविता येते, त्यास चाचणी किंवा परीक्षात्मक विपणन असे म्हणतात. परीक्षात्मक विपणन हा विपणनाच्या क्षेत्रातील एक प्रयोग आहे असे म्हणता येईल. एक प्रयोग आहे असे आपल्याला याला म्हणता येईल. चाचणी विपणन प्रक्रियेत प्रथम अपेक्षित भौतिक वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूचे अल्प प्रमाणावर उत्पादन केले जाते आणि नंतर ही वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवली जाते. त्यानंतर त्या बाजारपेठेचे क्षेत्र मर्यादित असते. अशा मर्यादित बाजारपेठेत वस्तूबद्दल ग्राहकाच्या कोणत्या प्रक्रिया आहेत हे नीटपणे जाणून घेण्यासाठी वस्तूची विक्री करण्याची व्यवस्था केली जाते. आता या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की चाचणी विपणन टेस्ट मार्केटिंग म्हणजे काय. विद्यार्थी मित्र, टेस्ट मार्केटिंग म्हणजे आपण जो आतापर्यंत शिकलेलो आहोत, संशोधन, प्रश्नावली, सर्वे, ह्या सर्व त्या वस्तूविषयी, या समजा ही वस्तू आहे, या वस्तूचं सर्वे, या वस्तूची वेगवेगळ्या प्रश्न बाजारपेठेमध्ये आपण विचारून लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचे काय प्रश्न आहेत, त्यांना कसा कलर पाहिजे, वजन किती पाहिजे, या वस्तूची किंमत किती पाहिजे, याला मार्केटमध्ये कोण कोण स्पर्धक आहे, हे सर्व आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. ही म्हणजे माहिती कलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर मग ही वस्तू तयार केलेली आहे आणि ही वस्तू आपण प्रायोगिक तत्वावर एका लिमिटेड अशा तत्वावर तयार केलेली आहे आणि ती आपण बाजारपेठेमध्ये देत आहोत. आणि प्रायोगिक तत्वावर लोकांना ही वस्तू किती प्रमाणामध्ये आवडते, त्यांच्या आवडीनिवडी काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून हे प्रायोगिक तत्वावर लिमिटेड उत्पादन केलेलं आहे आणि ते उत्पादन आपण लिमिटेड बाजारपेठेमध्ये विक्री करत आहोत. याला म्हणतात चाचणी विपणन, टेस्ट मार्केटिंग. तर अशा प्रकारे चाचणी विपणनाचा प्रमुख उद्देश जो आहे तो आपल्याला दर्शवण्यासाठी दाखवण्यात आलेला आहे आणि ग्राहकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी म्हणून हे चाचणी आपण केलेली असते उत्पादित मालाची. आणि स्पर्धायुक्त बाजारात इतर वस्तूंच्या तुलनेत विशिष्ट वस्तूमधील गुण व वैशिष्ट्ये जाणून घेणे व वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी नेमका कुठे वाव आहे याचा सुद्धा शोध घेतला जातो. स्पर्धायुक्त बाजारामध्ये आपल्या वस्तूमध्ये कुठं काय फरक आहे हे जाणून घेऊन त्या वस्तूमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला हे चाचणी विपणन, टेस्ट मार्केटिंग द्वारा जाणून घेतलं जाते. परीक्षात्मक विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यामध्ये वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात होईल की नाही हे सुद्धा ठरवले जाते. हे जे चाचणी विपणन आहे या आधारे भविष्यामध्ये आपली मार्केटिंग, आपली वस्तू बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त कशी विक्री होईल त्यामधील गुणदोष काढून टाकणे, ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार ती वस्तू बनवणे, अशा प्रकारे हे चाचणी विपणनाद्वारे आपल्याला माहिती मिळत असते आणि ती आपण संपादन करू शकतो. तर विद्यार्थी मित्रहो, आता आपल्या सर्व लक्षात आलं असेल की प्रश्नावली म्हणजे काय, प्रश्नावली तयार करण्याचे आपले फायदे तोटे काय आहेत, प्रश्नावलीची व्याख्या काय आहे, प्रश्नावलीची गरज, आवश्यकता, नीड्स काय आहे, महत्त्व म्हणजे प्रश्नावलीचं इम्पॉर्टन्स काय आहे ते सुद्धा आपण पाहिलं.
आदर्श प्रश्नावली म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वेश्चनर म्हणजे हे सुद्धा पाहिलेलं आहे. माहितीचे व आकडेवारीचे विश्लेषण, माहिती आकडेवारी कलेक्ट केल्यानंतर तिचं वर्गीकरण कसं केलं जाते, विश्लेषण कसं केलं जाते, हे ॲनालिसिस ऑफ डाटा हे पाहिलं. आणि चाचणी विपणन म्हणजे टेस्ट मार्केटिंग हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.